शंभू महादेवाचा अभिषेक आणि धर्मशाळेचं उद्घाटन परशुच करेल. नाही दादा, तू असताना रिबीन मी कसे काय कापणार? मी कोणालाही मत विचारलं नाही, काय करायचं ते सांगितलं आणि ते तसंच होईल. तुम्हाला काही हवंय का? नाही, नको. परशुच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो चुकीचा नाही ना वाटला तुला? तुमचे निर्णय कधी चुकतात का? का वागतेस तू अशी माझ्याशी? कुठे काय वागते? हे बघ, मला माहिती आहे मी चुकतोय. परशुच्या बाबतीत तर नेहमीच चुकत आलोय, कदाचित पुढेही चुकेन. पण तो मला खोट्यात पाडतो म्हणून मी माझं खरं वागणंही बदलू का? आणि समजा मी माझ्यात तसा बदल घडवून आणला तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय उरला? जे काही नशिबाने मिळते ना तेवढं पदरात पाडून घेणार आहे मी. गोड 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 बोलून दादाच्या हृदयामध्ये शिरणार त्या रेशमी किड्यासारखं. आणि एकदा का वेळ मिळाला की त्या रेशमी धाग्याने गळा कापून टाकणार. मोठ्या भाऊजींच्या पश्चात परशु भाऊजींनी स्वतःला या घराचा उत्तराधिकारी घोषित केलं होतं. जो अभिषेक मोठ्या भाऊजींनी स्वखुशीने त्यांच्या पदरात टाकलाय ना, तोच मिळवण्यासाठी ते या घरात खून पाडायलाही तयार होते. हे सगळं सांगणार आहे. म्हटलं ना, नका प्रयत्न करू, नाही सुटणार पकड. अशा अनेक उंडारलेल्या गाई म्हशींना वटणीवर आणले. जा तुमच्या खोली. आम्ही आता हे जे सगळे भोग भोगतोय ना नीस, यामध्ये बहुतांशी तुमचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून तर वरपर्यंत सगळे सूत्र हलवली आहेत. सारं पोलीस खातं ढवळून काढलंय. थोडं बेकायदेशीर आहे, पण तुमच्यासाठी. प्लीज आता ह्यापुढे असं काहीही करू नका. या तुमच्या मेहरबानीपेक्षाही या देशातल्या कायद्यावर माझा जास्त विश्वास आहे. सो प्लीज प्लीज माझ्या बाबतीत तुमची समाजसेवा करू नका. मी समर्थ आहे, मी माझा निर्दोष सुटेनच. परमेश्वरा, अरे कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलं या माणसाला? आज तू तुझ्या ताई बरोबर नाही गेलास, ती एकटीच गेली आईला भेटायला. आई शपथ, ताई मला काही बोललीच नाहीये. मला पण आईला भेटायचं होतं. किती दिवस झाले मागं लागले मी तिच्या. तू तिच्याशी भांडलेला दिसतोयस म्हणून ती तुला अशी शिक्षा देते. नाही नाही, तसं काही नाहीये. आईचं आणि ताईचं काहीतरी सिक्रेट चाललंय, मला माहितीये. मी ते अमृताईला ते कॅल्क्युलेटरचं विचारून येऊ का?